मुंबई एअरपोर्टवर जाऊयात। सलमान खान याच्या घरावर ज्यांनी गोळीबार केला त्या आरोपींना भुजमधून पोलिसांनी अटक केली होती। क्राइम ब्रांचने अटक केली होती आणि त्याच आरोपींना घेऊन मुंबई एअरपोर्टवर आता अधिकारी दाखल झालेले आहेत। सलमान खानच्या घराबाहेर पहाटे 4:45च्या सुमारास गोळीबार या आरोपींनी केला होता। त्यानंतर युद्धपातळीवर पोलिसांनी अत्यंत वेगवान पद्धतीने हा सगळा तपास केला आणि आरोपींभोवती आपला फास आवळला। भुजमधून या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच आरोपींना घेऊन मुंबई पोलीस हे आता मुंबई एअरपोर्टवर यामागे नेमकं कोण आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगने याची संपूर्णपणे जबाबदारी घेतली असली तरी हत्येचा कट आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र याचा पोलीस आता शोध घेत असल्याची माहिती ही मिळत आहे। आपण पाहू शकता मुंबई पोलीस अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे आता आरोपींना घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे। जवळपास मुंबई गुन्हे शाखेचे संपूर्ण पथक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरोपींना घेऊन या ठिकाणाहून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई विमानतळावरनं आरोपींना घेऊन आता मुंबई पोलीस मुख्यालयात पोलीस गेले असल्याची माहिती मिळत आहे। अनुप्रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। तर आरोपींना गुजरातच्या भुजवरून आता मुंबईत आणण्यात आलंय। मुंबई एअरपोर्टवरचा हा आढावा होता जिथून आरोपींना आता मुंबईत दाखल झालेले आहेत। सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला होता पहाटे 4:45च्या सुमारास। त्यातली एक गोळी सलमानच्या घरात देखील घुसलेली होती आणि यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर वेगाने तपास केला आणि आरोपींवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।